आज शेवटचा दिवस प्रचाराचा जरी असेल तर 16 तारखेला महायुतीच्या 81 उमेदवारांना गुलाल लावेपर्यंत कार्यकर्ते गप बसणार नाहीत, असाच प्रतिसाद शेवटपर्यंत राहिल्याची मला खात्री आहे। पुण्या मुंबई पाठोपाठ परत एकदा कोल्हापूरचं नाव लौकिक वाढला पाहिजे, यासाठी मतदारांना साथ देण्याची मी विनंती करतोय। दर्शको नमस्कार। तर आज आपल्या सोबत आहेत आमदार राजेश क्षीरसागर साहेब। आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची रॅली निघते, कसा प्रतिसाद मिळतोय काय सांगाल? शेवटच्या दिवशी एकंदरीत कसा प्रचार सुरू आहे? निवडणूक ज्या दिवशी जाहीर झाली त्या दिवसापासून आतापर्यंत असा उत्तुंग प्रतिसाद संपूर्ण कार्यकर्त्यांचा, मतदारांचा या ठिकाणी दिसतोय। आज शेवटचा दिवस प्रचाराचा जरी असेल तर 16 तारखेला महायुतीच्या 81 उमेदवारांना गुलाल लावेपर्यंत कार्यकर्ते गप बसणार नाहीत, असाच प्रतिसाद शेवटपर्यंत राहिल्याची मला खात्री आहे। काल आपल्या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आले होते नवदाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी। शुभेच्छा देण्याचं कारण होतं, काय विशेष चर्चा झाली काय सांगाल? नाही, माझ्या दृष्टीनं अत्यंत आनंदाचा तो दिवस आहे। खरं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री आले, पूर्वीचे मुख्यमंत्री देखील आले होते, त्याच्या पहिले देखील मुख्यमंत्री आले होते। एका चांगल्या कार्यकर्त्याला खऱ्या अर्थानं सन्मानित केलं जावं या भूमिकेतून त्या ठिकाणी आले होते आणि मला त्याचा आनंद आहे। कोल्हापूरवर बारकाईने लक्ष आहे मुख्यमंत्र्यांचं, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय सांगाल? नाही, निश्चितपणे माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं नेतृत्व जे मी पाहिलेलं आहे ते अत्यंत चांगलं नेतृत्व आहे, विकासाला घेऊन जाणारं नेतृत्व आहे। आज मित्राच्या माध्यमातून, ज्याला स्टेट नीती असं संबोधलं जातं, संपूर्ण राज्याचा मोठ्या प्रमाणात विकास करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सुरू आहे। आणि शहरामध्ये देखील आपण काल मिसळकट्टा पाहिला, यामध्ये शहराच्या ज्या प्रमुख समस्या आहेत त्यातून नागरिकांना बाहेर काढणे आणि शहराची प्रगती, विकास कसा करणे याविषयी त्यांनी स्पष्टपणे मत मांडलेलं आहे। याचा निश्चितपणे शहराला लाभ होईल याची मला खात्री आहे। आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे साहेब, शहरातील तमाम मतदारांना काय आवाहन कराल? मी शहरातील तमाम मतदार बंधू भगिनींना मी आव्हान करतो की तुम्ही गेल्या काही वर्षामध्ये आमच्या विरोधकांना देखील पाहिलेलं आहे, एक संधी आम्हाला द्या। गेल्या 5 वर्षामध्ये प्रशासक असताना सरकारच्या माध्यमातून अनेक विकासाची आम्ही कामं केलेली आहेत। त्यामध्ये कन्व्हेन्शन सेंटर असेल, रंकाळा असेल, आई अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासाला 1450 कोटी असतील, केशवराव भोसले नाट्यगृह असेल, अशी अनेक मी कामं आपल्याला सांगू शकतो की जेणेकरून आता पुढची सत्ता जर आम्हाला दिली तर शहर पूर्ण गेल्या काही दिवसामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर शहर 4थं होतं, ते आता 11व्या नंबरला गेलं। आणि मग असं असताना आम्हाला 11व्या नंबरवरून पुन्हा 3ऱ्या नंबरवरती आणायचं आहे। पुण्या मुंबई पाठोपाठ परत एकदा कोल्हापूरचं नाव लौकिक वाढला पाहिजे, यासाठी मतदारांना साथ देण्याची मी विनंती करतोय। KK न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट विजय कदमसह समीर मकानदार, कोल्हापूर।